हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय अगदी चमचमीत टेस्टी अशी घरगुती पद्धतीची पुरी भाजी. एकदम सोपी बनवायला आहे. एक वेळ या पद्धतीनं ही पुरी भाजी बनवली ना, बाहेर कितीही जरी ठिकाणी तुम्ही खाल्लेली असेल ना, तर सगळी चव विसरेल इतकी टेस्टी अशी ही पुरी भाजी तयार होते. आणि महत्त्वाचं म्हणजे या पुरीमध्ये आपण मैदा वापरत नाही किंवा गव्हाचं पीठ देखील वापरत नाही, तर फक्त रव्यापासून सुजीपासून आपण पुऱ्या बनवतोय आणि त्या पुऱ्या देखील इतक्या सॉफ्ट आणि एकदम छान खुसखुशीत तयार होतात ना, मस्तच तयार होते ही डिश. तर नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी ती मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला बघूया ही सुजीची पुरी आणि आलू मटरची रस्सा भाजी घरगुती पद्धतीनं कशी बनवायची ते. सगळ्यात अगोदर आपण पुरीसाठी लागणारी कणिक भिजवून घ्यायची आहे. तर त्यासाठी बघा इथं मी नॉर्मल जे आपण उपीट किंवा शिरा बनवण्यासाठी रवा घेतो तो रवा घेतलेला आहे. इथं बघा एकदम बारीक नाही किंवा एकदम जाडसर नाही, तर नॉर्मल रवा मी इथं घेतलेला आहे. 2 वाटी रवा घेते. तर हा रवा आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून थोडासा फिरवून घ्यायचा आहे, कारण यामध्ये रव्याचे जे कण आहेत ना, ते कण थोडेसे दळले गेले पाहिजेत, त्याचं पिठामध्ये थोडंसं रूपांतर झालं पाहिजे. तर बघा इथं मी आता हा रवा मिक्सरला चांगलासा फिरवून घेतलेला आहे. बऱ्यापैकी बारीक झालेला आहे. रवा पूर्ण बारीक नाही होणार, थोडासा त्याला फक्त फिरवून घ्यायचा आहे, कारण जास्तच रव्याचे ते कण असतात ना, ते नको आहेत आपल्याला. तर आता हा रवा एका बाउलमध्ये घेतला, चवीपुरतं मीठ घातलं आणि फक्त 1 चमचा तेल घालून घेतलं. थोडंसं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया, कारण या रव्यामध्ये आपण कोणतंही पीठ किंवा मैदा, गव्हाचं पीठ काहीच वापरत नाही दुसरा पदार्थ. तर थोडंसं पिठासारखं टेक्स्चर यावं म्हणून आपण हा रवा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे एकदम बारीक जो रवा असतो ना, एकदम बारीक असतो चिरोटी रव्यासारखा, तो रवा घेतला तरीही चालेल. तो रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायची गरज नाही. तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे. एकदम जास्त पाणी घालायचं नाही, कारण आपल्याला हे मळून घ्यायचं नाही, तर फक्त रवा भिजवून घ्यायचा आहे. तर बघा इथं मी थोडं थोडं पाणी घालून हा रवा व्यवस्थित असा भिजवून घेते. सगळा रवा फक्त भिजला गेला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे. जास्त पाण्याचा वापर करून लगेच पीठ मळून घ्यायचं नाही. तर हा रवा भिजवून आपण आहे ना, फक्त एक 10 मिनिटासाठी सोडून देणार आहोत. त्यामुळे रवा चांगला भिजतो आणि आपल्या पुऱ्या देखील त्यामुळे एकदम सॉफ्ट मऊसूत तयार होतील. तर एक 10 मिनिटासाठी हा रवा आता सोडून द्यायचा आहे. बघा इथं थोडं थोडं पाणी घालून मी रवा सगळा भिजवून घेतलेला आहे. आता याच्यावर झाकण लावून एक 10 मिनिटासाठी हे असंच सोडून देऊया. तोपर्यंत आपण या पुरीसाठी लागणारी जी आलू मटरची भाजी बनवतोय ना आपण, ती भाजी बनवून घेऊया. इथं गॅसवर एक मी कढई घेतलेली आहे. या कढईमध्ये 3 चमचे तेल घेते. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे. तर त्यामध्ये 1 बदाम फूल, 2 तुकडे दालचिनीचे, 2 हिरव्या वेलची, 1 तमालपत्र आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. त्याबरोबर 1 मोठी वेलची देखील घेतलेली आहे. आता हे खडे मसाले आणि जिरे थोडेसे परतून घेऊया. तर लगेच यामध्ये घालायचे बारीक चिरलेला 1 मोठा कांदा. 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्ही तो खिसून देखील घेऊ शकता किंवा मिक्सरवर थोडासा फिरवून देखील घेऊ शकता. आता हा कांदा थोडासा परतून घेऊया. हा कांदा चांगला आपला परततोय तोपर्यंत आपल्याला एक मसाल्याचं वाटण करून घ्यायचं आहे. मी गॅसची फ्लेम पूर्ण कमी करून सोडून देते. तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टोमॅटो, 2 ते 3 चमचे ओल्या खोबऱ्याचे तुकडे, हे लगेच आपल्याला आता मिक्सरला चांगलं असं एकदम बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे. गरज लागली तरच पाण्याचा वापर करा आणि छान अशी पेस्ट वाटून घ्या. तर बघा आपला कांदा देखील चांगला परतला गेला आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसूण घातलं ठेचून घेतलेलं. त्यानंतर 1 मोठा चमचा धने आणि बडीशेप थोडीशी जाडसर कुटून घेतलेली ती घातली. व्यवस्थित परतून घेऊया. आणि आता यामध्ये घालायचे आपल्याला जे आपण मिक्सरला वाटून घेतलं टोमॅटो आणि ओलं खोबरं, ते आता या कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घेऊया. चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. जितके मसाले व्यवस्थित परतले जातात तितकीच चव आपल्या भाजीमध्ये उतरते. तर हे आता व्यवस्थित परतून घेऊया. थोडंसं परतून झालं की यामध्ये घालायचे आहेत काही मसाले.
जास्त काही मसाले वापरणार नाही, कारण आपण खडे मसाले वापरलेले आहेत. रोजच्या जेवणातला 2 चमचे तिखट घातलं, म्हणजे आपली जी रोजच्या जेवणातली चटणी असते ती चटणी 2 चमचे घेतली. पाव चमचा हळद घातली आणि आता अर्धा चमचा गरम मसाला घेतला. आता घालते चवीपुरतं मीठ. हे सगळे मसाले आणि मीठ व्यवस्थित परतून घेऊया आणि पूर्ण या ग्रेव्हीला, या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. यामध्ये मिक्सरचं जे भांडं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी देखील घालून घेते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून चांगलं 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं. त्यानंतर 2 मिनिटं झाकण लावायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. तर बघा, आपला मसाला ग्रेव्ही बनवण्यासाठी परफेक्ट असा तयार झालेला आहे. तेल देखील सुटलेलं आहे. तर 2 मिनिटासाठी झाकण लावून वाफ काढून घेतली. व्यवस्थित मिक्स करूया. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मटार. ओले मटार वापरते मी. तुमच्याकडे जर फ्रोझन मटार असतील तर ते घेऊ शकता, किंवा जे आपले सुकलेले मटार असतात पाण्यामध्ये भिजवलेले ते देखील वापरू शकता तुम्ही. तर हे मटार एक 5 मिनिटासाठी या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे आहेत. त्यामुळे मटार चांगले शिजले जातील, चांगले सॉफ्ट होतील. आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे बटाटा. तर 2 बटाटे मी शिजवून घेतले आणि हाताने थोडेसे तुकडे करून घेतले. बटाटा पूर्ण मॅश नाही करायचा, त्याचे थोडेसे तुकडे राहिले पाहिजेत. तर हा बटाटा देखील या मसाल्यांबरोबर 1-2 मिनिटं परतून घेऊया. आता यामध्ये घालायचं आहे गरम पाणी. गरम पाणी घातल्यामुळं कुठल्याही ग्रेव्हीला चांगली तर्री येते आणि भाजीची चव देखील निघून येते. टेस्टी अशी भाजी तयार होते. तर आता गरम पाणी, जितकं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तितकं पाण्याचं प्रमाण घ्या. थोडीशी मी दाटसरच ग्रेव्ही ठेवते, तर त्यामुळे पाणी कमी वापरलेलं आहे. आणि आपला बटाटा आणि मटार देखील चांगले शिजलेले होते, त्यामुळे जास्त पाण्याची गरज नाही लागणार. तर यामध्ये शेवटी थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचाभर कसुरी मेथी मी घालून घेतलेली आहे. व्यवस्थित मिक्स केलं आणि आता झाकण लावून मीडियम फ्लेमवरती 7 ते 8 मिनिटं शिजू देऊया. तर ही बघा, आपली आलू मटरची भाजी खाण्यासाठी तयार आहे. एकदम मस्त, परफेक्ट, पाहिजे तसा रस्सा छान झालेला आहे. एकदम बेस्ट, अगदी खरबऱ्याचा सुगंध पसरलेला आहे. इतकी टेस्टी आणि मस्त अशी ही रस्सा भाजी तयार झालेली आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आता आपण लगेच पुरी बनवायला घ्यायची. आपली ही पुरीची कणिक बघा, आपण जशी भिजवून ठेवलेली होती तशीच आहे, पण थोडीशी घट्ट झालेली आहे, कारण रव्यानं पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे. आता पुन्हा थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि जशी आपली नेहमीची कणिक असते अगदी मऊसूत, तशी ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. रवा पूर्ण भिजलेला आहे, त्यामुळं अगदी सहज ही कणिक तयार होते. तर या पद्धतीनं थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि एकदम सॉफ्ट होईपर्यंत ही कणिक मळून घ्यायची आहे. जवळपास एक 4 ते 5 मिनिटं तरी ही कणिक तुम्हाला असंच थोडंसं पाणी लावून मळून घ्यावी लागेल. त्यामुळेच ती एकदम सॉफ्ट होईल आणि आपल्या पुऱ्या एकदम छान खुसखुशीत तयार होतील. तर बघा, ही कणिक आता तयार आहे. नेहमीची जी आपली कणिक असते गव्हाच्या पिठाची किंवा मैद्याची, तशी ही कणिक आता तयार आहे. लगेच पुऱ्या बनवायला घ्यायच्या. तर या कणिकेमधून ज्या आकारात पुऱ्या बनवायच्या आहेत त्या आकारात थोड्याशा मी गोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि नेहमीप्रमाणे आपली पुरी लाटून घ्यायची. तर ही पुरी रव्याची आहे, त्यामुळे जास्त पातळ करायची नाही किंवा एकदम जास्त जाड ठेवायची नाही. तर जशी आपली चपातीची थिकनेस असते तशी ही पुरी बनवून घ्यायची. तर बघा, इथं अगदी चपाती जशी असते ना तशीच पुरी मी इथं ठेवलेली आहे आणि अशा या पुऱ्या आता लाटून घेते. एक 4 पुऱ्या लाटून घेतल्या की लगेच तळायला घ्यायच्या. जास्त पुऱ्या एका वेळी तळून ठेवायच्या नाहीत, त्यामुळे त्या कोरड्या पडतात आणि मग त्या फुलणार नाहीत तेलामध्ये गेल्यानंतर. तर एक 4 पुऱ्या लाटून घ्यायच्या, लगेच तळायच्या, किंवा जर मदतीला कोणी असेल तर पटापट तुम्ही पुऱ्या लाटून घेऊ शकता. तर आता या पुऱ्या मी बनवून घेतल्या. तेल देखील चांगलं गरम होण्यासाठी गॅसवर ठेवलेलं आहे. लगेच पुरी आपण तळायला घेऊया. तेल चांगलं गरम झालं की नेहमीप्रमाणे पुरी तळून घ्यायची. पण लक्षात घ्या, ज्या आपण गव्हाच्या पिठाच्या किंवा मैद्याच्या ज्या पुऱ्या बनवतो त्या पुऱ्या तळायला जास्त वेळ नाही लागत, पण ही सुजीची पुरी तळायला थोडासा वेळ जास्त लागतो. एक अर्धा मिनिटं जास्त वेळ द्या आणि दोन्ही बाजूनं मस्त अशी पुरी तळून घ्या.
थोडीशी ही पुरी या पद्धतीनं प्रेस करावी लागते, म्हणजे ती सगळ्या बाजूने व्यवस्थित तळली जाईल. कारण यामध्ये सुजी आहे, आपण अजिबात पिठाचा वापर केलेला नाही. तर बघा, या पद्धतीनं थोडंसं त्याला प्रेस करून सगळ्या बाजूनी व्यवस्थित अशी पुरी तळून घ्यायची. अगदी नेहमी सारख्याच या पुऱ्या तयार होतात, अजिबात तेलकट होत नाहीत किंवा बनवायला जास्त वेळ नाही लागत. खूप खुसखुशीत हलक्या अशा या पुऱ्या तयार होतात. नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या सणाला किंवा नाश्त्याला मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी या पद्धतीनं ही सुजीची पुरी आणि हे आलू मटरची रस्सा भाजी नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.